खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिकेकडून विविध विभागात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालंय। पूर्व उपनगरात 17 कोटींचे रस्ते मनपा उभारणार आहे। एलबीएस मार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी निविदा काढण्यात आल्यात। पालिकेकडून आतापर्यंत 1333 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल आलाय। राज्यात एकूण 22,010 अन्न प्रक्रिया उद्योग आहेत। देशात 22,000चा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले। संभाजीनगरमध्ये 1,895 सर्वाधिक प्रकल्प मंजूर आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता आता 50%हून 53%वर गेलाय। 1 जुलै 2024 पासून वाढीव महागाई भत्ता लागू झालाय आणि याचा 4 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। नवी मुंबई महापालिकेचा 5,709 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालाय। मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंनी हा अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ करण्यात आली नाहीये। मागील काळात खर्चावर नियंत्रण ठेवल्यानं 1,300 कोटींचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। मुंबईच्या वांद्रे पश्चिममध्ये पाणी गळती होतीये। लकी हॉटेल जंक्शन इथं सोमवारी 750 मिलीमीटर व्यासाच्या पहिली हिल पाईपलाईन गळती लागली आहे। यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालाय, तर दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन आज पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या लोकल दररोज उशिराने धावतायत, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसतात। प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यास देखील उशीर होतोय। मात्र आपत्कालीन साखळी खेचणं, प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडणं अशा अनेक कारणांमुळे लोकल विलंबाने धावत असल्याचं स्पष्ट झालंय। बदलापुरात 6 वर्षांपूर्वी बांधलेली एक इमारत पालिकेने धोकादायक ठरवली आहे। पालिकेने इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिला असून ही राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी ही इमारत अनधिकृत असल्याचं पत्र दिलं आणि त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नवी मुंबईतील तुर्भे औद्योगिक वसाहतीचा रस्ता 2 वर्षांसाठी बंद करणार आहेत। तुर्भे येथून भुयारी मार्गाचं काम सुरू करणार असल्याने या कामासाठी हा रस्ता बंद केला जाईल आणि त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केला। महाशिवरात्रीनिमित्त उपवासाच्या खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे। बगर, साबुदाणा, शेंगदाण्याला मागणी वाढली आहे। मात्र मागणीच्या तुलनेत साबुदाणा भगरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे। त्यामुळे 1 क्विंटल मागे दरात 100 ते 150 रुपयांनी घट झाली आहे। मात्र शेंगदाण्याचे दर तेजीत आहेत। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ झालाय। हर हर महादेवच्या गजरात जल्लोषात यात्रेला सुरुवात झाली। यावेळी भाविकांची दर्शनासाठी रात्रीपासूनच मोठ्या संख्येने गर्दी झाली। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। हे शिवमंदिर तब्बल 965 वर्ष अतिप्राचीन शिलाहारकालीन आहे। रात्री 12 वाजल्यापासून भाविकांना हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। रात्री परंपरागत पाटील कुटुंबियांकडून शिवमंदिरात पूजा पार पडली। महाशिवरात्रीनिमित्त इथं भव्य जत्राही भरवण्यात आली। यवतमाळमध्ये महाशिवरात्रीनिमित्त कलावंत राहुल गुन्हानेंनी चित्रकलेचं प्रदर्शन भरवलंय आणि यात त्यांनी तांदळाच्या दाण्यावर भगवान भोलेनाथाची प्रतिमा साकारली आहे। छोट्याशा दाण्यावर दुर्बिणीचा उपयोग करून राहुलने विविध रंगी छटांद्वारे शंकराची प्रतिमा साकारली आहे। अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात शिवगौरा विवाह महोत्सव संपन्न होतोय। जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या अशा आगळ्यावेगळ्या शिवविवाहात मेहंदी आणि हळद उत्सव उत्साहामध्ये संपन्न झालाय आणि यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। आज सायंकाळी राजराजेश्वर मंदिरापासून विवाहाची महावारात निघणार आहे। झारखंडमध्ये श्री बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महाआरती करण्यात आली आणि यावेळी भाविक महादेवाला प्रार्थना करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच मंदिरामध्ये दाखल झाले। पंजाबच्या अमृतसरमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने भाविक शिवाला बाग भैयान मंदिरात दाखल झालेत। महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविक महादेवाला प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी करत आहेत। आरटी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये घोळ झाल्याचं उघड झालंय। गोरगरिबांसाठी शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली जाते। मात्र रायगड जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटुंबातील विद्यार्थी आहेत। निकष डावलून लाभार्थी ठरवण्यात आलेत आणि त्यामुळे ही यादी रद्द करण्याची मागणी होती आहे। 1 एप्रिलपासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक धोरण बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यासाठी शिक्षकांना पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तसंच समग्र शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे।
अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उर्दू शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चौकशीचे आदेश दिलेत। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शाळांना भेट देऊन संबंधित संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते। लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेत 13,399 महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत 3,600 अर्जांची छाननी झाली असून अनिकषात न बसणाऱ्या 137 लाडक्या 9,799 अर्जांची छाननी सुरू आहे। बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेमध्ये तिजोरीची रक्कम ठेवण्याची क्षमता ही 20 कोटी आहे। मात्र तिजोरीत 133 कोटी रुपये ठेवल्याचं दाखवण्यात आलंय। रोकड ठेवण्याची क्षमता 6 पटीने वाढवल्यानंतरही त्याच्याकडे बँकेच्या संचालक मंडळाला खबर नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होतोय।